37 मिनिटं झाली आहेत आणि टायमाचं बंधन काय असतं या दोघांकडे कायच नाही राहुलला. तू तर स्पर्धेत उतरता बाबा, आता पुढच्या स्पर्धेत उतरताना ना विचार करून जाऊचा लागतं त्याला. तुझ्या मागे कधी मी पण असते. 25 वर्ष गेल्या वर्षी या समिती पूर्ण झाली. 26 वर्ष एका वाटला माका 20 मिनिटं एक्स्ट्रा. आणि ह्यो लोकां सांगे ब्रह्मना स्वतः करोडो भाषा त्याका सांगता तू काय केलं. ये रे माझ्या मागल्या यशोदाबाई चांगल्या. आणि लक्षात ठेवा भावकीत नसे असता विश्वास ठेवायचो ना. तू कधी घाम त्याच्या बोटानं घाम फुटला पायच्या पाय चेक कर. आता स्लॉट ह्याचे शेजाऱ्याचे भावकीचे नंतर त्याच्या असं कापतोय थोडा लागले माझ्या गजरात तर योगच नाही. तो सुरुवात करते हळूहळू पण एवढं या सर्व स्थिती शपथ म्हणतोय वावगं काही बोलणार नाही आणि जीभ घसू देणार नाही. जे असेल ते तेवढं असेल. तुमचं मनोरंजन करेल. कारण आजच्या भजनाची ख्याती काय माझे गुरुवर्य वैकुंठवासी काशीराम परबुवा यांनी लिखित आणि स्वरबद्ध केलेली गणेशाची प्रार्थना 15 माताचं भजन आणि खास विशेष आकर्षण म्हणजे येत्या 22 जानेवारीला आपल्या रामलल्लाची प्रतिष्ठापना आहे. म्हणून रामाचीच रूपावली आणि रामनामाचं महत्त्व सांगणारा गजर म्हणणार आहे की मला वेळ द्या. मी यांची चराट लावचे नाही दुकान पण नाही. हिने किती मुजिकात येळ असती ना तर नक्की करूच होता. माझा त्याच्याची काय वाकडा नाही होता. पण म्हणतात ना तिसरा मच्छर खाता आता ह्यांच्याला काय झाला. ओके सिम्पल शॉर्टमध्ये मुजिक येतोय कारण मला प्रार्थना महत्त्वाची भजन रूपावली महत्त्वाची आणि गजर सगळ्यांचा. सुस्वागतम त्रिवार धन्यवाद. आज या ठिकाणी लोकसेवा समिती आयोजित वर्ष 26वे आणि त्यानिमित्त आज या ठिकाणी हरिनामाचा तिरंगी सामना ठेवला आहे. त्यानिमित्त आजच्या या ठिकाणी मला जोडीला लाभलेले सन्माननीय बुवा कुमार तन्मय परब
गुरुवर्य आपल्या डोंबिवलीची शान अष्टपैलू कलाकार दत्ता गोसावीचे शिष्य आणि त्यांना पद्मासत करता येते विश्वजित उर्फ बबन मिस्त्री तबला त्यांचे बंधुराज ओंकार परब तसेच माझे दुसरे आजचे जोडीवाले माझे परममित्र सन्मान्य श्री शैलेश परब त्यांना पद्मासात करतायत कुमार साई गावडे आणि तबलासात करतायत कुमार सहदेव सावंत मी बुवा स्वतः प्रशांत नाईक मला पद्मासात करता येते कुमार गजानन दळवी आणि तबलासात करता येते क्षितेश राणे तसेच मी माझी कोरस मंडळी दोन्ही बुवांची कोरस मंडळीचा आभार मानतोय आणि तिथे जमलेला तमाम भजन रसिकांचे नतमस्तक होऊन आपला महाराष्ट्राचा आराध्यवत गजाननाला वंदन करून विद्येची देवता सरस्वतीला नमन करून छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून या हरिबंधनाला सुरुवात करतोय. जय हिंद जय महाराष्ट्र, जय हिंद जय महाराष्ट्र, जय हिंद जय महाराष्ट्र. स्वीट आणि सॉल्ट बरोबर ना, कमी चांगला. इथे डोंबिवलीतले नामवंत व जमलेले प्रथमतः मी आभार मानतो लोकसेवा समितीचे अध्यक्ष सन्माननीय श्री बाळा परब, चिटणीस विजय साईलजी, आत्माराम नाटेकर साहेब, विष्णू सकाळ साहेब, चारुदत्त राणे तसेच त्यांचे कार्यकारिणी सभासद तसेच आम्हाला ज्यांनी फोन करून आम्हाला या बदलाची संधी दिली ते म्हणजे सन्मान संजय पवार आणि बरंच सुर्वे त्यांचे आभार मानतोय. तसेच इथे जमलेले सन्माननीय कुमटेकर माऊली, दत्ता आचरेकर माऊली, हेमंत परबुवा, गणेश कोळबुवा, रायगडभूषण सन्माननीय संतोष शेतकरजी बुवा, प्रसाद परबुवा आमचे गुरुबंधू, गणेश जांभळे बुवा आणि आता ह्या वयात पण त्याच ताकदीने बारी करणारे यूट्यूब चॅनलचे मालक सन्माननीय जेठे साहेब, ज्येष्ठ भजनीबा चंद्रकांत सावंत, माझ्या गुरुबंधूंना ज्यांनी वेळ साथ केली, वैकुंठवासी मंगेश आंबेडकर बुवा त्यांचे खास अष्टपैलू कलाकार आप्पाज सगळ्यांचे आभार मानतोय. तसेच आपल्या डोंबिवलीची शान जिथे जावं तिथे त्यांचं नाव आहे असे सन्माननीय संजय पवार साहेब माऊली यांचे आभार मानतोय. नावं घेतो थोडी भजनाला सुरुवात करतोय कारण वेळ कमी असा सॉंग जास्त माझ्याकडे कारण ह्याने काय सांगले आणि पुऱ्या नाटकाची मदार तुझ्याकडे म्हटलं मी मदार तर तुमका फक्त नाचवतेच लागतं रे, मदारी काम काय करता नाचवतोच ना, मग आम्ही कसे नाचणार तर स्वरांच्या तालावरती रामनामाच्या जपावरती अशी आमची ती दोरी असेल. सन्मान्य पवनदादा पाटील, भावी नगरसेविका ज्योती पाटील यांचे पण आभार मानतोय. थोडी सुरुवात करतोय भजनाला. इथे जमलेलं समस्त भजनी कलाकारांच्या ज्यांनी नतमस्तक होतोय, वेळेअभावी माफ करा. आपल्या सगळ्यांना माहिती आहे कोणते शुभकार्य असू दे आपण गणेशाची आराधना करतो. प्रथमतः बघा सुंदर शुभ कशी गणपतीची मूर्ती आहे. गणपती या 4 अक्षराचा अर्थ काय बघा बुवा, गणपती या 4 शब्दांचा अर्थ काय सांगून या माझ्या भजनाला सुरुवात करतोय.
तुझ म्हणती श्री गणराया प्रति अक्षरात आहे तुझ्या नामाची किमया कोरस आवाज बघा धन्यवाद ग गणांचा नायक म्हणती तुझ विघ्न हरता नच दुसरा तुझ सम विद्येचा विद्यादाता पडून जाती दुःखे सारी स्मरणाने तुझ्या मंदिरे जाती तव येण्याने भरोणी मंदिरे जाती तव येण्याने भरोणी वक्रतुंड महाकाय पंढरपूरवासी पंढरीनाथ संत शिरोमणी श्री ज्ञानराज ज्ञानेश्वर वक्रतुंड श्री गणपती गजानन अवधूत चिंतन श्री स्वामी समर्थ ग्रामदेवता देव भेता श्री रवनाथ श्री नागेश्वर देव महालिंगेश्वर देवगांगेश्वर आई माऊली आई सातेरी आई कालिका देवी आई पावणा देवी ओमकार सुरभी नवचंडिके भगवती माते तुझा श्री ब्राह्मण देवाचा वैकुंठवासी भजन सम्राट काशीराम गुरूंचा गुरुवर्य श्री संदीप देशमुख आलापी मारलेली गाणी म्हटल्याने पण आता माका शेवटी बघत त्यांनी केल्या त्या करूचा लागता तुम्ही ऐकतच नाही तर ते दोघजण माका ज्येष्ठाचं मान दिलेलं दोघांनी मिळा ज्येष्ठांना दाखवू नको ज्येष्ठासारख्या तर कोरसचा आवाज मागे पुढे होता डोंबिवलीत असो खंयचो गाव नाही ती साऊंड तामेंचा नाव नाही 100% सोनाचा साऊंड मारला भजन घेतोय तू यूट्यूबला ऐकलंच असेल पण सांगावंसं मुद्दा वाटतंय तर हे गाणं आमच्या आश्रम परपवानी अजावर केलेलं आहे ह्या ताल नंदन आहे ह्याच्या मात्रा 15 आहेत कारण सवारीचा पण असाच ताल आहे म्हणून
हॅलो 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 सात स्वरांनी केली प्रार्थना, सात स्वरांनी केली प्रार्थना, गणराया तुम्ही यावेणार प्रणाम, गणराया तुम्ही यावेणार प्रणाम, उधळली त्रिभुवने प्रकाशली सारी म्हणे, उधळली त्रिभुवने प्रकाशली सारी म्हणे, छंद घुमे आनंदाचा काल ब्रह्म आदिनाथ सर्वगुणे धावतात नटर शंकर दत्त दत्त थै 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 गिड 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 जम्ब जम्ब त्रिनेत्र त्रिगुणदाता शिव शंभो महाकाल तड़क तड़ तड़ 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 तड़क ता दागिन दागिन दिन दिन नना त्रिगुण कार्य त्रिगुण कार्य त्रिगुण कार्य तकिड दिकिड तकिड दिकिड गिनकता दिकिड गिनकता दिकिड गिनकता दिकिड तगन्नाड तगन्नाड रात्रि भागण दागिड 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 बम 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 गिरगी जम 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 त्रिगुण गीता देता देता तड़ंगधा ओ जटा जूट मदगंध कलश चंद्र के लाटात मदक कमाल कर श्रीधर पार्वती पर शिव हर हर पार्वती पर शिव हर हर पार्वती पर शिव हर हर दा कतगे गिन धागी कतान दा त्रिगुण दा कत्ता गिन दा कता गिन दा गीना कतान 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 दा जय शंकर शिव हर शंभो महादेव शिव भोळा भोळा जय जय शंकर शिव हर शंभो महादेव शिव भोळा भोळा जय जय शंकर शिव हर शंभो महादेव शिव भोळा
सुंदर असं सादरीकरण या ठिकाणी प्रसन्न नाईकने केलं आहे. या ठिकाणी बक्षिसं आली आहेत. विनायक सावंत यांच्याकडून 100 रुपये, संतोष गुराम यांच्याकडून 100 रुपये, प्रकाश लब्दे. माझ्या भजन स्वरानंदाची पुरी टीम जमलेली आहे. मी लाख लाख आभार मानतोय. काही कारण नाव घेऊ शकत नाही तरी माझ्या भजनानंद स्वरान टीमचं वेळोवेळी आम्हा सगळ्यांना साथ लाभते आणि त्यांची मोलाची साथ एक साथ असते. एकदा जोरदार टाळ्या होते माझ्या भजनानंद स्वरान टीमसाठी. तसेच सन्माननीय बाळू वांगणकर यांच्यानं एक लाखमोचा पारितोषिक स्वीकार करतोय. बघा रुपावली आहे, नाम घेता न लगे मोल, नाममंत्र नाही थोर. रामनामाचा माझा गजर पण त्याच्यावरतीच आहे. बघा मी भाग्यवान समजतो स्वतःला की 22 जानेवारी रामलल्लाचं नूतनीकरण होतं आहे आणि त्याची कीर्ती गायची, त्या प्रभू रामचंद्राची गुणवे गायची संधी माझ्या नशिबात आली आहे. खरंच माझ्या आईवडिलांची पूर्वपुण्याई, तुम्हा सर्व भजन रसिकांचे माझ्या पाठीचे आशीर्वाद आणि त्या स्वामी समर्थ माझ्या ग्रामदेवची कृपा अशीच सदैव राहो ही विनंती करतो. इथे जमलेल्या सर्व मान्यवरांना शुभेच्छा देतो. त्यांच्या मनातल्या इच्छा नक्की या इलेक्शनमध्ये पूर्ण होतील या प्रभू रामाचंद्र प्रार्थना करतोय. बघा कोकण म्हणजे काय असता तर तांदळाची पेज असता, चुलीत भाजलेलं मासं असता, म्हणून सांगता येवा कोकण आपलाच असता.
जन्म घेताना ना जात लागत ना वर्ण लागत, काळा असू दे गोरा असू दे, आता भुरटी असेल तर भोरे असू दे, ते देवाचं तुम्हाला काळू विकतं का ही सेवा आपण करतो ना. आज जगाचा मार्गदर्शक तोच आहे वा. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणे ही 28 युगात युगी 28 विठ्ठेवडी तो उभा. त्याच्या प्रार्थना करायला कुठल्या धर्माचं बंधन नाही, कुठल्या वर्णाचं बंधन नाही. असा तो पांडुरंग, असा तो राम. बघा आपल्या चेहऱ्यावरती गंधर्व लोकांना दिशा दाखवता. आज खय उपर, उद्या खय गरिबाचं वाडो, परवा खय संविधानाने खय तर काळा चौकी. वा नाही धर्म वर्ण, नाही धर्म वर्ण, नामे परतीची सरती, नामे परतीची सरती. धन्यवाद. या ठिकाणी प्रसन्नाई बुवांच्या कोरसमध्ये बघा एक छोटंसं बालक या ठिकाणी बसलेलं आहे. तो खरोखरच एकदम मंत्रमुग्ध झालाय. त्याला सावंत परिवारांकडून 100 रुपयाचं बक्षीस आलंय. जोरदार टाळ्या वाजवून त्याच्यासाठी. धन्यवाद.